एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द 1 महिन्यामध्ये संपुष्टात येईल असा मित्र हो नमस्कार. राजकारणामध्ये खलनायक ठरलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षीय कारकिर्दीचा शेवट आता उरला फक्त 1 महिना. त्यानंतर पुढे काय बघा. भाजपच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची नाही म्हणजे खरं तर सांगायचं म्हटलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना फोडली ना. बघा भाजपच्या दृष्टीने हे खूप मोठं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मग मोठं काम केलं तर बक्षीस म्हणून भाजपानं त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केलं, अक्षरशः बहाल केलं. अहो एवढंच काय, पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि प्रबोधनकारांनी सुचवलेलं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुद्धा भाजपाच्याच आशीर्वादानं एकनाथ शिंदे घेऊन गेले. मित्रांनो, प्रत्येक आरंभाला अंत हा निश्चितपणे असतो. गरजेपुरता घेतलेला आधार हा तकलादू असतो. महायुतीचं सरकार दुसऱ्यांदा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं महायुतीतलं महत्व कमी झालं. भाजपाकडूनच त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे ना हो. आणि बघा महायुतीच्या या सरकारमध्ये किंवा महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकारणामध्ये एका बाजूला हे सगळं अंतर्गत राजकारण, कुरघोड्या, खेळ्या, लपंडाव, डावपेच हे सगळं सुरू असताना सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे म्हणे. अहो शेंबड्या पोराला देखील हे माहिती आहे हो ही शिवसेना खरी कोणाची, कोणी स्थापन केली, कशासाठी केली, पण आपल्या निवडणूक आयोगाला हे मान्य नाही. असो, अधिकार आहेत त्यांना, आपण काय करणार. निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांना दिलं. खरं तर दिलं असं सुद्धा म्हणू नये, बहाल केलं. आता हे का दिलं, कुणामुळे दिलं, हे काय कुणी कोणाला सांगायची गरज उरली आहे का हो. निवडणूक आयोगानं काहीही निकाल दिलेला असला तरी सुप्रीम कोर्टातली शेवटची आशा, अपेक्षा अजूनही संपुष्टात आलेली नाही. खरं तर हे प्रकरण लवकर निकाली काढायचं आहे असं सुतोवाच मागच्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडूनच करण्यात आलं ना हे सुतोवाच. आता या सुनावणीची तारीख 15 सप्टेंबर नंतर निश्चित होईल आणि अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे. म्हणजे खरं तर ही आधीची तारीख 20 ऑगस्टच होती, पण न्यायालयाच्या काही अडचणीमुळं ही 20 ऑगस्ट तारीख पुढे गेलेली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला होणार आहे. त्यामुळं सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य आहेत, त्यामुळं शिवसेनेची सुनावणी लांबणीवर पडलेली आहे. म्हणजे घटनापीठाची सुनावणी 19 ऑगस्ट पासून ते 10 सप्टेंबर पर्यंत होणार असल्यामुळं शिवसेनेच्या प्रकरणावर कोणताही निर्णय या दरम्यान होण्याची शक्यता तशी कमी आहे आणि त्यानंतर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शिवसेनेचं चिन्ह आणि म्हणजे नाव, शिवसेना हे नाव किंवा पक्षाचं चिन्ह हे एकूण हे जे सगळं वाद आहे या वादावरती 15 सप्टेंबर किंवा मग ऑक्टोबरमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. कदाचित 15 सप्टेंबर नंतर अंतिम तारीख निश्चित होऊन किंवा ऑक्टोबरमध्येच हे प्रकरण खंडपीठासमोर येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातला हा निर्णय कोणाच्या बाजूने जाऊ शकतो, यात एकनाथ शिंदे यांचा विजय होऊ शकतो की पराभूत त्यांना व्हावं लागेल, त्यांच्या हातून हा पक्ष सगळा निसटला जाईल, या संदर्भाची सगळी चर्चा आणि अंदाज जिकडं तिकडं व्यक्त होऊ लागलेले आहेत. कारण आता हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात अगदी अंतिम टप्प्यावर आलेलं आहे आणि नेमकं ही सगळी चर्चा सुरू असतानाच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक मोठा दावा केलाय. सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील. कुणीही कसंही मन मानेल त्या पद्धतीनं पक्ष फोडतील, पक्ष पळवतील. ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असं प्रस्थापित होणं कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचं वाटतं. असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात
राज्यपाल पदावरील व्यक्तीनं सक्रिय सहभागी होणं, केंद्रीय निवडणूक आयोगानं कायदे बाह्य वागणं आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणं, याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते मला सुद्धा बघायचं आहे, असं देखील वकील असीम सरोदे म्हणालेले आहेत. एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द 1 महिन्यामध्ये संपुष्टात येईल असा विश्वास असीम सरोदे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळे तर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरू झाली. लोक तर्कवितर्क करू लागले. यामुळं संपूर्ण राजकारणाचं आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेचं सुद्धा लक्ष आता या प्रकरणाकडे लागलेलं आहे. 3.5-4 वर्ष लोक वाटत पाहतात की सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम निकाल काय येतोय. कोणाला वाटतं अपेक्षित निकाल लागेल, कोणाला वाटतं काहीही घडू शकतं. हा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर राजकारणातील सर्वात मोठा भूकंप ठरेल मित्रांनो. आणि मग पुढं या शिंदे गटाचं काय होणार ते भाजपत जाणे. नाही, तुम्हीही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.